शेतकरी बंधूंनो नमस्कार. परत एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, डाळिंबामध्ये मर रोग हा अतिशय गंभीर विषय निर्माण झालेला आहे. तर मर रोगासाठी विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अतिशय प्रॉपर नियोजन जर केलं तर आपली मर रोगापासून बाग वाचू शकते. त्यासाठी लागवडीपासून काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण रोपाची निवड करताना महत्त्वाचं चांगल्या खात्रीशीर नर्सरीतून रोप घेणं महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी रोप बनवले जात आहे त्या नर्सरीमध्ये जे मात्र मदर प्लांट आहे तो मदर प्लांट मर रोगाची बाग नसली पाहिजे. दुसरं म्हणजे त्या रोप तयार करताना जी माती वापरली ते मर रोगग्रस्त बागेतली माती नसली पाहिजे. माती चांगली पाहिजे, मातीत त्या बुरशी नसली पाहिजे. दुसरं म्हणजे आपण लागवड करताना बेडवर लागवड करणं महत्त्वाचं आहे. आणि बेडवर मल्चिंग हातरल्यानंतर मल्चिंगला होल न पाडता मल्चिंग हातरून घ्यायचं आहे आणि मल्चिंगला एक पाणी द्यायचं आहे. साधारण एक ते दीड महिन्यापर्यंत मल्चिंग तसं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये साधारण आतमध्ये प्रचंड प्रमाणात टेम्परेचर वाढणार आहे, पाण्याची वाफ तयार होणार आहे आणि त्याचं 80 ते 90 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाऊन त्या ठिकाणी जी जमिनीत काय बेडमध्ये जेवढी काही बुरशी असेल ती बुरशी त्या ठिकाणी मरणार आहे. त्यानंतर आपल्याला होल पाडून लागवड करायची आहे. लागवड केल्यानंतर आपल्याला जैविक पद्धतीने सुद्धा काही नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या काही ठिकाणी त्या प्रत्येक महिन्याला आपल्याला ट्रायको असेल, सुडो असेल ह्याचं ड्रिंचिंग करणं महत्त्वाचं आहे. लिक्विड बोर्डोसवर ड्रिंचिंग करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाणी नियोजन हा महत्त्वाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात अतिशय कमी पाणी द्यायचं आहे. डाळिंबाच्या रोपाच्या रूट जागेवर असते त्यामुळे जास्त पाणी द्यायचं नाही. त्यासाठी पाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला लागवड केल्यानंतर ज्यावेळी आपण छाटणी करणार आहे त्या छाटणी केल्यावर सुद्धा आपल्याला बोर्डोची फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या जर काही जुन्या बागा असतील आणि त्या ठिकाणी जर आपल्याला मर झालेली आढळून येत असेल, जर काळपट रंगाची बुरशी जर खोडाच्या आतल्या बाजूला दिसून येत असेल तर त्या ठिकाणी सिराटोसिट्रीस फिम्ब्रिएटा त्या बुरशीची लागण झालेली असते. आणि जर खोडाच्या मध्यभागील गाभा जर तपकिरी रंगाचा आढळला असेल तर त्या ठिकाणी फ्युजोरियमची लागण झालेली असते. पण बांधवांनो, फ्युजोरियमचं मी बागांची पाहणी केली असता फ्युजोरियमची लागण मला कमी आढळून आली आहे आणि सिराटोसिट्रीस फिम्ब्रिएटा या बुरशीची जास्त लागण आढळून आलेली आहे. काळपट रंगाची जर बुरशी आपल्याला दिसून आली असेल तर स्क्लेरोशियम नावाच्या त्या बुरशीची लागण असते. आणि जर जमिनीलगत खोडावर गाठ आणि खोडावर जर बुरशी आढळून आली असेल तर आपल्याला फायटोप्तरा या बुरशीची लागण झाली असे आपण समजायचं आहे. आणि ह्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी अस्परजिलस नायझर या नावाच्या जीवाणू मिळतात. तसेच आपल्याला ट्रायको आणि सुडो आहे याच्यात सुद्धा आपल्याला हे करायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी तर दर महिन्याला एक ड्रेंचिंग घेणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा आपण ह्या ठिकाणी बघू शकताय सदर शेतकऱ्यांनी ड्रिपची लॅटरल टाकून बुरशीनाशक कीटकनाशक सोडायसाठी सुद्धा एक सिस्टम चांगल्या प्रकारे केलेली आहे. हे जर आपल्याला करणं शक्य नसेल तर आपण मॅन्युअली बॅरलमध्ये किंवा ब्लोअरमध्ये औषध भरून खोडावर ड्रिंचिंग करणं महत्त्वाचं आहे. कारण मर रोग हा खोडावरच येतोय प्रामुख्याने. तर पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला टिल्ट घ्यायचं आहे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिली आणि त्यासोबत क्लोरोपायरिफॉस 2 मिली घ्यायचं आहे. असं पहिलं ड्रिंचिंग करायचं आहे. दुसरं ड्रिंचिंग आपल्याला करायचं आहे मित्रांनो रोको घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपण ॲक्ट्रा घ्यायचं आहे. तिसरे ड्रिंचिंग आपण ब्ल्यू मॅजिक घेऊ शकताय, फंगिनिल घेऊ शकताय, लिक्विड बोर्डेक्स त्याचं पण ड्रिंचिंग घेऊ शकताय. अशा वेगवेगळ्या प्रकारचं जर महिन्याला एक जर ड्रिंचिंग घेतलं आपण खोडावर तर आपण मर रोगापासून 100% बाग वाचवू शकताय. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.